ओम स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामी समर्थांचे जीवनोपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहेत आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील, आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढंच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहे आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरा हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखला आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या तर करत असतात आणि खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. मग हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुंदलेल्या तांदळाचे समजत असतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे ते स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटं, बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ. आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात. त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत यांचा अभिमान आहे, असं तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे आणि संसारात पाहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले नक्कीच पाहिजे. एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, मग साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात. आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप, साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे, परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही.
तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो. आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय तेच उद्या तुम्हाला हसतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत असं समजायला हवं. आणि आपण स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वत करतात, त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांच्या समोर लोटांगण घालतो. काम क्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः वृद्धिसिद्धी देखील त्यांच्या घरी पाणी भरतात. सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि ही नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते. आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, एकदा एका आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि त्रागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारखा खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेही अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्की तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले दिसेल ते मिळवता आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरच सर्वोत्तम असते तेच गमावतात.
मग ते वस्तू असो किंवा माणूस असो, नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचं दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करतो. मग पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसत असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देता की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत आपल्याला देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनांसारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आले, आपली आली आणि आपत्ती आली तरी अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याचे केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते आणि अर्थात नामस्मरणाने सैरावैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते. एवढं मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. फक्त त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे, विधी, सुतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतात जातात आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात आणि स्वामींची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला
तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते, एवढं लक्षात घ्या. म्हणून समोरच्याचे कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा, एवढंच तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे नाते आणि तेच नातं म्हणजे स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांनी नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा बिंदास. आणि स्वामींचा तो दास असतो तो सदा बिंदास असतो, तो उदास कधीच नसतो, एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र मठ मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्या सारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत तरी तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना. आपण फक्त कठपुतली आहोत, स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व कामे आपली करत असतो, एवढं लक्षात घ्या. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या. मग बघा, जीवनात तुमचे अगदी मोठमोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग हाका मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता का रे तुम्ही, नवच बोलता तोंडी विसर पडता. आणि आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने. आणि स्वामींना तुम्ही काही सांगितले असेल किंवा काही बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते, एवढे मात्र आहे. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपलाच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असे यांची वृत्ती असते आणि शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य होऊन बसते आणि त्यांची काहीच किंमत मग उरत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवनाला आणि जीवाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असते. परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची आणि प्रत्येकात चढाओढ असते आणि सर्व कर्म दोष संपवून फक्त स्वामीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आपल्याला करू शकतात. आणि हे मुक्या जनावरांना देखील समजते. आपल्याला केव्हा समजेल हे? म्हणून एक लक्षात घ्या, मुके जनावर देखील स्वामींकडे प्रार्थना करत असतात की या फेऱ्यातून आम्हाला स्वामी बाहेर काढा आणि आम्हाला मोक्ष द्या. नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचाच तिरस्कार करू नका, कोणाला तडफोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमकी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. मग तुम्ही याबद्दल विचार करा, नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्यांचे मन इतर कुठला विचारही करीत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते आणि स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो आणि जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ निष्फळ आणि असतो, त्याला खरा स्वामी भक्त आणि सेवेकरी नक्कीच आपण म्हणले पाहिजे आणि तोच खरा स्वामी भक्तही असतो. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र मठ मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी
सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जसा प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान आहे. आणि तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जर स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहेत, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. अब डूबने का क्या ख्वाब स्वामी, जब नाव भी तेरी दरिया भी तेरा, लहरे भी तेरी और हम भी तेरे. आणि स्वामींचेच आपण सर्वस्वी झाले पाहिजे आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. नक्कीच ते आपल्याला मदत करतील. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. यामुळे कल्याणच होईल आणि चांगलेच होईल आणि स्वामी सर्वांचे चांगलेच करतील असा मनात भाव ठेवा. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीच्या अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या, स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखात तुम्हीच आहेत. आणि माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे स्वामींकडे मागणी करा. आणि मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वयं ते शिव शंभू ते परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते शक्ती स्वरूप ते साक्षात परमेश्वर ते. स्वामी या जगाचे अल्लाह खुदा ते परवर दिगार ते, रहुनुमा ते निज भक्तांचे. रिद्धी सिद्धी ही ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेता पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. आणि नक्कीच स्वामी समर्थांच्या भक्तांना सर्व काही मिळत असते. त्यांना काही मागण्याची गरज नाही आणि स्वामींकडे ते काही मागतच नसतात. ते फक्त एवढंच मागत असतात की स्वामी आम्हाला सुखात आणि समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट नक्कीच करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. फक्त स्वामींच्यावर तुमचा मनापासून पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही गोष्टीतून बाहेर काढतील. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत असेल की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी अगदी स्वच्छ मनाने आपले कर्म चांगले केले पाहिजे आणि कधीही कोणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आणि सर्वांचे चांगलेच विचार केले पाहिजे. एवढं मात्र आपल्या आयुष्यात जगत असताना आपण नेहमी केले पाहिजे. आणि नक्कीच स्वामी अशा लोकांच्या पाठीशी असतात जे चांगले कर्म करतात आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे आणि जे क्षणिक आहे, संसार परिवारासाठीच मागत असतात. ही लोकीची जीवन क्षणिक आहे आणि केव्हा मृत्यू गाठेल हे कुणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथांचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दान दागिने कोणीही आणि काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्तीला लागा आणि तेच अटळ सत्य आहे एवढं मनात धरून
फक्त स्वामींची निस्वार्थ मनाने सेवा करा. नक्की स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि स्वामी बोध देत आहेत. मित्रांनो, कधी कोणाचे वाईट तुम्ही करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कुणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवितो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाहीत, कुणापुढे झुकूही देत नाहीत. एवढं स्वामी आपल्यासाठी करत असतात. दरिया बनकर किसी को डुबाना बहुत आसान काम है, बात तो तब बनेगी जब आप जरिया बनकर किसी को बचाए. एखाद्याला त्रास देणं, त्याला खड्ड्यात संकटात टाकणं अगदी सोपं आहे, पण कधी जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करून एक मदतीचा हात देऊन जीवनात देणं यांसारखी मोठी स्वामी सेवा कुठेही मी बघितली नाही आणि कुठेही असणार पण नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून अशी स्वामी सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्टच नाही आहे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, तसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं. तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असं म्हटले म्हणून देवच अस्तित्व नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा, वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि अनुभूती भेटली की तुम्हाला चमत्कार स्वामी नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला आशीर्वादही तेवढेच चांगले देतील. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो, पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. एवढं मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच स्वामी आपल्याला खरोखर देत आहेत आणि स्वामी भक्तीत आपण तल्लीन राहत आहोत. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध चांगले ठेवायचे आहे आणि चांगले संबंध आपण प्रस्थापित करायचे आहे. एवढं तुम्ही मनामध्ये ठाम करून घ्यायचं आहे. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण, स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आता वेळ पडली तर मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलं बाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवून टाका. नक्कीच स्वामी तुमच्याशी आणि तुमच्या वागण्यावरून तुम्हाला फळ नक्कीच देतील, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता स्वामी. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही न विसरता दररोज नक्कीच केलं पाहिजे. त्याने तुम्हाला भरपूर फळं मिळतील. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं आणि विसरता कामा नये. उनके पास सब का हिसाब रहता है, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण स्वामींजवळ सर्वांचा हिशोब नक्कीच असतो आणि त्यानुसार ते त्यांना फळ देत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माचे सुद्धा फळ त्यांना देत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं मागण्याची आणि करण्याची गरज आपल्याला नक्कीच भासणार नाही आणि नक्कीच आपल्याला काही वाईट गोष्टीकडे वळण्याची गरज भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तसबिरी कडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही. आणि स्वामी समर्थांची आपल्याला दर्शन झाले हे आपल्याला खूप मोठी गोष्ट असते. नुसतं स्टेटस ठेवून
देखावा करून भक्ती घडत नसते हो. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट करून आणि बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती असते. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नसतो आणि मग स्वामी आपल्याला तसे प्राप्तही होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसं भक्ती केली पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भक्ती कराल तरी तुमचे कल्याणच होणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती एकरूप एक पद्धतीने केली पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला कोणत्याही रूपात भेटायला येऊ शकतात, फक्त आपल्याला त्यांना ओळखता आलं पाहिजे. जर तुम्ही स्वामींना ओळखू शकाल तर नक्कीच तुम्ही स्वामी भक्तीत असाल असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही स्वामी भक्तीत असाल तर स्वामी कोणत्याही रूपाने तुमची मदत करतील आणि तुम्हाला साथ देतीलच. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, मी तुम्हाला आकर्षणाचा नियम हा सांगितलाय आणि त्यावर आपण सर्व काही मिळवू शकतो आणि कमवूही शकतो. मग तसंच तुम्ही कोणताही आजार असाध्य नसतो. आता डॉक्टर जॉन डेमार्टिनी म्हणतात, मी नेहमी म्हणतो की असाध्य म्हणजे अंतर्मनातून साध्य. माझा असा एक विश्वास आहे आणि मला माहिती आहे की कोणताही आजार असाध्य नाही. कधी ना कधी प्रत्येक तथाकथित असाध्य आजाराच इलाज झालेला असतो आणि माझ्या मनात आणि मीच निर्माण केलेल्या माझ्या जगात असाध्य हा प्रकारच अस्तित्वात नाही. आणि या जगात तुमच्यासाठी भरपूर जागा आहे. तेव्हा या आणि माझ्या या जगात सामील व्हा. माझ्याशी आणि माझ्याबरोबर इथे असलेल्या सर्वांशी हात मिळवणी करा. आणि हे जग असं आहे की जेथे रोजच चमत्कार घडतात आणि हे जग समृद्धीनं भरून वाहत आहे आणि इथे सर्व चांगल्या गोष्टी आता अस्तित्वात आहेत आणि त्या तुमच्यामध्ये आहेतच. मग हे सगळं स्वर्गीय वाटतं ना? हो, आहेच. मग एक लक्षात घ्या, तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता आणि स्वतःचा इलाज स्वतःच करू शकता, स्वतःला बरं करू शकता, एवढं लक्षात घ्या. आणि मग तुम्ही काहीही करू शकता आणि तुमच्या मनात आलं की तुम्ही सर्व काही मिळवू शकता. फक्त तुमच्यामध्ये ते धैर्य निर्माण व्हायला हवं, एवढंच आहे. मित्रांनो, एक लक्ष द्या की प्लासिबो इफेक्ट हे आकर्षणाच्या नियमाच्या सक्रियतेचं उदाहरण आहे. आणि जेव्हा एखादा रुग्ण खरोखरच विश्वास बाळगतो की साखरेची गोळी हे औषधच आहे आणि यामुळे मी बरा होणार आहे, तेव्हा त्याला तेच मिळतं जसा त्याचा विश्वास असतो आणि तो नक्कीच बरा होतो. संपूर्ण स्वास्थ्य यावर लक्ष केंद्रित करणं ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वजण आपल्या मनात कधीही, कुठेही, केव्हाही करू शकतो. बाहेर कितीही आणि काहीही होत असू दे, रहस्य हे आनंदाला आकर्षित करतं आणि नकारात्मकता नष्ट करतं. आणि यामुळं रोगोपचारांच्या बाबतीत चमत्कार घडतात. रोग लक्षणांचं निरीक्षण, विचार आणि रोगाकडे लक्ष देणं यामुळे शरीरात आजार उत्पन्न होतो. आणि जरी तुम्हाला थोडंसं बरं वाटतं वगैरे नसलं तरी त्याबद्दल बोलत बसू नका. तुम्हाला आजार वाढवायला नको असेल तर मग जेव्हा तुम्ही लोक आपल्या आजाराविषयी बोलतात ते लक्ष देऊन ऐकता, तेव्हा तुम्ही त्यांच्या आजाराला आणखी ऊर्जा देत असता आणि तो वाढवत असता. याऐवजी संभाषणाची दिशा बदला आणि काही चांगल्या सकारात्मक गोष्टीबद्दल बोलू लागा आणि त्या व्यक्तीकडे स्वस्थ, आरोग्य संपन्न असल्याचा सशक्त विचार आणि भावना प्रक्षेपित करा. म्हातारपणाच्या धारणा या सगळ्या आपल्या मनात असतात आणि अशा प्रकारचे सर्व विचार मनातून, जाणीवेतून काढून टाका आणि आरोग्य आणि तारुण्य यावरच ध्यान केंद्रित करा. आजार आणि वृद्धत्व या बद्दल समाजात पसरलेल्या समजुतींकडे अजिबात लक्ष देऊ नका. अशा प्रकारचे नकारात्मक विचार किंवा संदेश तुमचं काहीही भलं करणार नसतात आणि ते तुमचे कल्याणकारकही नसतात, एवढं लक्षात घ्या. आता विश्व रहस्य आहे. आता लोक त्यांना ज्या गोष्टी आवडतात, हव्या असतात, त्यांच्याकडे पाहून नेहमी म्हणतात की हो, मला ही गोष्ट आवडते, मला ही गोष्ट हवी आहे. तथापि ज्या गोष्टी त्यांना नको असतात त्यांच्याकडे पाहण्यात सुद्धा ते तितकाच वेळ आणि शक्ती खर्च करतात. नकोशा गोष्टींकडे पाहून त्यांच्या मनात नेहमी असेच विचार येत असतात की ते या गोष्टी नष्ट करू शकतात, जीवनातून दूर करू शकतात, काढून टाकू शकतात. आणि आपल्यापैकी अनेक जण नको असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करण्यामागे लागलेले असतात. कॅन्सर विरुद्ध लढा,
दारिद्र्याशी झुंज, युद्ध निषेध, ड्रग्स विरुद्ध निदर्शने इत्यादी आपल्याला जे नको असतं त्याविरुद्ध लढत राहण्याची सवय आपल्याला लागली आहे. आणि पण खरं तर यामुळेच आपल्या जीवनात आणखी संघर्ष निर्माण होतात. आपण ज्या गोष्टीवर ध्यान केंद्रित करतो ती आपण निर्माण करतो. आणि म्हणूनच आपण कोणतेही युद्ध, संप, बंद, भांडण, कलह, दुःख, कष्ट अशा गोष्टींबाबत मनात चिडचिड आणि राग बाळगतो. आणि मग तेव्हा खरं तर त्या गोष्टींना आणखी चेतवत असतो आणि ऊर्जा बहाल करतो. आणि आपण या गोष्टींना विरोध करत असतो तेव्हा फक्त विरोधच उत्पन्न होतो. आणि ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करता ती टिकून राहते. एवढं तुम्ही तुमच्या मनात नक्कीच बिंबवून घ्या आणि हे साठवून ठेवा. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीला प्रतिरोध करता तेव्हा ती टिकून राहण्याचं कारण हेच की प्रतिरोध करताना तुम्ही मनात असं म्हणत असता, नको, ही गोष्ट मला अजिबात नको आहे, कारण यामुळं मला इतकं वाईट वाटतं जसं आत्ता वाटत आहे. आणि खरी गोष्ट ही की तुम्ही असं म्हणत असताना तुमच्या मनात एक अत्यंत प्रबळ भाव असतो आणि ही भावना मला नको आहे. आणि मग ती भावना धावत तुमच्यापाशी येते. आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीचा प्रतिरोध हा निरुपयोगी ठरतो, कारण जी मानचित्र आधीच पाठवून झालेली आहेत, ज्या फ्रिक्वेन्सी आधीच प्रक्षेपित केल्या गेल्या, ती चित्र बाह्य परिस्थितीतून काढून टाकण्याचा बदलण्याचा तो व्यर्थ प्रयत्न असतो आणि तो निरर्थक ठरतो. नवीन सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी तुम्हाला अंतर्मनात शिरावं लागेल आणि तुमचे विचार आणि भावना यांच्यातून एक नवा संकेत प्रक्षेपित करावा लागेल. जेव्हा तुम्ही प्रकट झालेल्या गोष्टींचा प्रतिरोध करता तेव्हा तुम्ही नको असलेल्या मानचित्रांना अधिक ऊर्जा आणि शक्ती प्रदान करता आणि खूप वेगाने आपल्याकडे खेचता. मग परिस्थिती आणखी बिघडते, त्रासदायक घटना घडतात, कारण हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. हे वैश्विक तत्व आहे. युद्धविरोधी मोहिमेंमुळे जादा युद्ध होत राहतात आणि नशा विरोधी मोहिमेंमुळेच जादा ड्रग्स ॲडिक्ट्स निर्माण होतात. आणि याचं कारण एवढंच की मग आपण त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि ज्या आपल्याला नको आहेत, ड्रग्स म्हणून एक लक्षात घ्या, त्यामुळे आपण त्याच्या आहारी जात असतो. म्हणून तुम्ही तसं काहीही करू नये आणि काही तुम्ही पुरवू नये. लोकांना असं वाटत असतं की जर आपण आपल्याला एखादी गोष्ट खरोखर नष्ट करून टाकायची असेल तर त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जरा विचार करा, खरा शहाणपणा कशात आहे? आपण एखाद्या समस्येला आपली सारी शक्ती देऊन टाकायची की विश्वास, मग प्रेम, समृद्ध जीवन, शिक्षण, शांती अशा गोष्टींना? मदर टेरेसा खरोखरच अत्यंत महान होती. ती एकदा म्हणाली होती, मी कधी कोणत्याही युद्धविरोधी रॅलीत सहभागी होणार नाही. हो, जर तुम्ही शांती संमेलनाचं आयोजन करणार असाल तर मला जरूर बोलवा. ती ज्ञानी होती, जाणकर होती, तिला रहस्य कळलं होतं, समजत होतं. तुम्हीच पहा तिनं किती कर्तृत्व गाजविलं, काय काय करून दाखवलं. जर तुम्ही युद्धविरोधी असाल तर त्याऐवजी शांती समर्थक व्हा. जर तुम्ही भूकविरोधी असाल तर त्या लोकांचे समर्थक बना ज्यांच्याजवळ खाण्यासाठी जरुरीपेक्षा अधिक अन्न आहे. आणि जर तुम्ही एखाद्या राजकीय नेत्याच्या विरोधात असाल तर त्याच्या विरोधकाचे समर्थक बना. आणि निवडणुकीत नेहमी त्या व्यक्तीचा जय होतो आणि ज्याला जास्तीत जास्त विरोध केला जातो, कारण त्याच्यावरच जनतेची सारी ऊर्जा आणि लक्ष केंद्रित असतं. या जगातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात एका विचारातून झाली आहे. मोठी गोष्ट आणखी मोठ्या होत जातात कारण त्या प्रकट झाल्यानंतर खूप लोक त्या गोष्टीला आपल्या विचाराचं योगदान देतात. मग ते विचार आणि भावना त्या घटनेला अस्तित्वात ठेवतात आणि अधिकच मोठं बनवतात. जर आपण आपलं मन वाईट गोष्टींवरून दूर करून प्रेमावर केंद्रित केलं तर ती वाईट गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. ती नक्कीच गायब होऊन जाते आणि मग ते आपल्याला कळत सुद्धा नाही. मित्रांनो, मी जे हे विधान करतो आहे ते समजणं खूप कठीण आहे, परंतु ते अद्भुत आहे. लक्षात घ्या, समस्या कोणतीही असो, ती कुठेही असो, त्या समस्येची कुणीही संबंधित असो, जी काही गडबड आहे ती तुमच्यातच आहे. आणि तुम्ही तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रत्यक्षात साकार करण्यासाठी इतर काहीही करायची गरज नाही. फक्त ती गोष्ट अस्तित्वात येऊ शकते हे सत्य स्वतःला पटवून देणं गरजेचं आहे. कधी कधी नकोशा गोष्टीची नोंद घेणंही ठीक असतं, कारण यामुळं तुलना करायला वाव मिळतो, हे मलाच हवंच आहे आणि वगैरे. पण वस्तुस्थिती हे सांगते की तुम्हाला काय नको आहे याविषयी बोलणं किंवा ते किती कसं वाईट आहे हे सांगत राहणं
त्याविषयी वाचत राहणं आणि मग ते किती भयंकर आहे हे बोलणं, यामुळे तुम्ही नकोशा वाटणाऱ्या आणि वाईट गोष्टी जीवनात आणत असता. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही जगाचं काही भलं करू शकत नाही. जेव्हा तुम्ही नकारात्मक घटनांवर ध्यान केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्या वृद्धिगत करता आणि एवढंच नव्हे तर आपल्या जीवनातही आणखी तशा प्रकारच्या गोष्टी आणता. जेव्हा नकारात्मक प्रतिमा किंवा नकोशा वाटणाऱ्या गोष्टी जीवनात दिसू लागतात तेव्हा तो एक संकेत समजावा. तुम्ही तुमचं चिंतन बदलायला हवं हे दर्शवणारा, जागृत करणारा संकेत आणि नव्या सकारात्मक प्रतिमा प्रक्षेपित करायला हव्यात आणि अशी प्रेरणा देणारा संकेत. ही समस्या विश्वव्यापी असली तरीही तुम्ही स्वतःला कमजोर दुबळं समजू नका. तुमच्यापाशी आवश्यक तेवढी शक्ती आहे आणि असतेच. प्रत्येकजण सुखात आनंदात असू दे, प्रत्येकाला पुरेसं अन्न मिळू दे, यावर ध्यान केंद्रित करा. तुमचे प्रबळ विचार जे हवं आहे त्यावर केंद्रित करा. तुमच्या आसपास सभोवताली काही होत असू दे, तुम्ही प्रेम आणि आनंद या भावना प्रक्षेपित करून जगाला खूप काही देऊ शकता, जगाचं कल्याण करू शकता. एवढं मात्र निश्चित आहे. खूप वेळा लोक मला सांगतात, हे पहा जेम्स, माहिती ठेवायला लागते. ठीक आहे, तुम्हाला माहिती असायला हवी, पण म्हणजे माहितीच्या पुरात बुडून जायची गरज नाही. रहस्य समजून घेतल्यानंतर मी असा एक निर्णय घेतला की मी यापुढे टीव्ही, न्यूज, बातम्या पाहणार नाही असे जेम्स रे म्हणतात, किंवा वर्तमानपत्रातील बातम्याही वाचणार नाही. आणि कारण यामुळे कोणत्याही चांगल्या भावना माझ्या मनात निर्माण होत नाहीत. वाईट बातम्या प्रसारित करण्याबद्दल न्यूज सर्व्हिसेस आणि वर्तमानपत्रांना कोणत्याही प्रकारे दोष देऊन चालणार नाही. आपण सर्वच जण यासाठी जबाबदार आहोत. जेव्हा एखादी सनसनाटी बातमी छापून येते तेव्हा जादा वर्तमानपत्र विकली जातात आणि घेतली जातात. जेव्हा एखादा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अनर्थ ओढवतो, अरिष्ट कोसळतं, तेव्हा न्यूज चॅनल्स रेटिंग आकाशाला भिडतं आणि वर्तमानपत्र आणि न्यूज सर्व्हिसेस जादा वाईट बातम्या यासाठी देत राहतात कारण समाजाला त्याच हव्या असतात आणि आपणच याचं कारण आहोत. आणि प्रसार माध्यम हा तर फक्त परिणाम आहे. आकर्षणाच्या नियमांच्या क्रियाशीलतेचं हे उत्तम उदाहरण आहे. न्यूज सर्व्हिसेस आणि वर्तमानपत्र आपल्याला जे देत राहतात ते तेव्हाच बदलेल जेव्हा आपण एक नवीन संकेत प्रस्थापित करायला सुरुवात करू आणि त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू ज्या आपल्याला खरोखरच हव्या आहेत. एवढं लक्षात घ्या, मनस्थिती स्थिर राखणं आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टींवरून मनाला दूर हटविणं शिका आणि अशा गोष्टींशी निगडीत असलेला तुमचा भावनिक आवेश संपून टाका आणि तुमचं सर्व लक्ष त्या गोष्टींकडे वळवा ज्यांचा तुम्हाला खरोखर अनुभव घ्यावा असं वाटतं. जिकडे ध्यान जातं तिकडे ऊर्जा प्रवाहित होऊ लागते. एवढं मात्र आहे, जर तुम्ही खरोखरच सामर्थ्यशाली विचार कराल तर तुमच्या विचारांच्या योगे जगभरातील उपाशी लोकांना पोटभर जेवण मिळू शकतं. तुमच्या केवळ अस्तित्वानं या जगात तुम्ही किती जबरदस्त शक्तीचे मालक आहात याची कल्पना तुम्हाला आहे का? जेव्हा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या मनात चांगल्या भावना उत्पन्न होतात आणि मग तुम्ही अधिक चांगल्या गोष्टी जाणता आणि जगत आणता. त्याच वेळी तुम्ही अधिक चांगल्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या जीवनातही आणता. जेव्हा तुम्ही सकारात्मक भावना अनुभवत असता तेव्हा तुम्ही तुमचं जीवन उच्च स्तरावर नेत असता. तसंच दुनियेलाही हा नियम अत्यंत परिपूर्णतेनं काम करतो. मी नेहमी सांगतो की जेव्हा आतला आवाज आणि दृष्टी बाह्य मतांपेक्षा अधिक गहन, स्पष्ट आणि तेजस्वी होते तेव्हा त्याचा अर्थ तुमचं तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे आणि आपल्या आसपासचे लोक किंवा जगाला बदलणं आपल्या हातात नाही आणि ते आपलं कामही नव्हे. तुमचं काम एवढंच की वैश्विक शक्तींच्या प्रवाहासोबत वाहत राहणं आणि असं जगताना आंतरिक जगात जीवनाचा महोत्सव साजरा करणं. तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी आहात आणि वैश्विक शक्ती तुमच्या प्रत्येक आदेशाचं पालन करत आहेत आणि तुमच्या जीवनात तुम्हाला नकोशा वाटणाऱ्या, न आवडणाऱ्या घटना, प्रतिमा प्रकट झाल्या असल्या तरी गोंधळून जाऊ नका. त्याचा स्वीकार करा आणि जबाबदारी घ्या. नव्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या आणि त्यांना जाऊ द्या. आता तुम्हाला जे हवं आहे त्याविषयी नवीन विचार मनात आणा आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्याच असल्याचा भावपूर्ण अनुभव घ्या आणि त्याविषयी नक्कीच तुम्ही कृतज्ञता बाळगली पाहिजे आणि तरच तुम्हाला सर्व काही मिळू शकेल. मित्रांनो, ब्रह्मांडाचं भांडार अनंत आहे. तुम्हाला ब्रह्मांड भरपूर काही देऊ शकतं आणि देतही आहे. आणि एवढं लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही जगाकडून मिळवू शकता. मित्रांनो, मला प्रत्येक वेळी लोक हाच प्रश्न विचारतात की जर प्रत्येकानं
प्रत्येक माणसानं रहस्याचा प्रयोग केला आणि सर्व लोकांनी ब्रह्मांड हा कॅटलॉग समजून मागण्याचा भडीसार केला तर ब्रह्मांडातील खजिना रीत तर होणार नाही. जर प्रत्येक माणूस वैश्विक बँकेकडे धावू लागला, मागू लागला, तर दिवाळा नाही का वाजणार? एवढं लक्षात घ्या मित्रांनो की मायकल बर्नार्ड बेक्विथ म्हणतात की रहस्याच्या बाबतीत सर्वात सुंदर गोष्ट हीच की ब्रह्मांडात प्रत्येकासाठी भरपूर आहे, विपुल आहे आणि भरपूर काही नव्हे पुरून उरेल एवढं आहे. मानवी मनामध्ये एक असत्य व्हायरस सारखं काम करतं आणि ते असत्य हेच की जगात प्रत्येकाला पुरेशा गोष्टी पुरतील इतक्या गोष्टी नाहीत. इथे मर्यादा, सीमा आहेत, उणीवा, अपुरेपणा आहे. हे असत्यच लोकांना भीती, लोभ, कंजूशी करायला प्रवृत्त करते. याचा परिणाम असा होतो की भीती, लोभ, कंजूशी, उणीवा यांचेच विचार त्यांच्या जीवनात साकार होत राहतात आणि असं वाटू लागतं की दुनियेनं वाईट स्वप्न दाखवणारी गोळी घेतली आहे की काय. खरी गोष्ट हीच आहे की दुनियेत सर्वांना पुरून उरेल इतका चांगुलपणा आहे आणि भरपूर गोष्टी आहेत, एवढंच लक्षात घ्या. आणि तुमच्या जरुरीपेक्षा जादा शक्ती आहे, प्रेम आणि खुशी आहे. हे सर्व त्याच मनात उत्पन्न होऊ शकतं जे आपल्या अमर्यादित सामर्थ्याविषयी जागरूक आहेत आणि ज्याला आपल्या असीमित शक्तीची जाणीव नक्कीच आहे. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. उणीवा, अपुरेपणा सर्वांसाठी पुरेसं नसतं आणि किंवा सर्वांच्या गरजा भागण्या इतकं नाही. असे विचार तेव्हाच उत्पन्न होतात जेव्हा आपण बाह्य प्रतिमा पाहतो आणि असा विचार करतो की प्रत्येक गोष्ट बाहेरून येते आणि असं केल्यावर तुम्हाला सर्व बाबतीत उणीवा, कमी, मर्यादा, सीमा हेच दिसत राहणार. आणि परंतु आता एक लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे की तर तुम्हाला समजलं ना की कोणतीही गोष्ट बाहेरून उत्पन्न होत नाही, तर प्रत्येक गोष्ट आतून विचार करणं आणि अनुभव घेणं यामुळे उत्पन्न होते. आणि एक लक्षात घ्या, तुमच्या मनात कोणत्याही गोष्टींच्या सृजनाची रचनात्मक शक्ती असते. मग कोणत्याही बाबतीत काही कमी कशी राहू शकते? नाही, ते केवळ अशक्य आहे, असंभव आहे. विचार करण्याची तुमची शक्ती अमर्यादित असते म्हणून तुम्ही सृजन करू शकता. अशा गोष्टीही अनंत आहेत, एवढं लक्षात घ्यायला हवं. आणि तुमच्या ज्यांच्याविषयी विचार करून तुम्ही त्या अस्तित्वात आणू शकता आणि हे प्रत्येक व्यक्तीबाबत घडू शकतं. प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं आहे आणि हे जेव्हा तुम्हाला खरोखरच उमगतं तेव्हा तुमचं मन आपल्या अमर्यादित शक्तीविषयी जागरूक बनतं आणि या असीमित सामर्थ्याची जाणीवेषयी तुम्ही विचार करू लागता. एवढं लक्षात घ्या. जेम्स रे हे म्हणतात की या पृथ्वीवरील प्रत्येक महान गुरुनं आपल्याला हेच सांगितलं आहे की वैश्विक शक्तींच्या साम्राज्यात प्रत्येकाच्या जीवनात समृद्धताच असते आणि असायलाही हवी आणि येऊ शकते. जीवन म्हणजे वैपुल्य. या नियमाचा मथितार्थ असा की आपण विपुलतेविषयी, समृद्धीविषयी विचार नक्कीच केला पाहिजे. समृद्धी पाहिली पाहिजे, अनुभवली पाहिजे. जीवन म्हणजेच वैभव यावर आपला दृढ विश्वास हवा आणि मर्यादाविषयी कोणताही विचार तुमच्या मनात यायला देऊ नका. एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला असं वाटतं की संसाधन म्हणजे उपलब्ध साधन कमी होत असते, संपत आले आहेत, तेव्हा आपल्याला नवीन साधनं उपलब्ध होतात ज्यांच्यामुळे आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागतं. बेलीज ऑइल टीमच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेली कहाणी म्हणजे संसाधन उत्पन्न करण्याच्या मानवी मनाच्या शक्तीचं अत्यंत प्रेरक उदाहरण आहे. आणि बेलीज नॅचरल एनर्जी लिमिटेडचा डायरेक्टर्सना नक्कीच त्यांनाचे प्रख्यात विशेषज्ञ टोनी क्विन यांची प्रशिक्षण दिलं होतं आणि त्या डॉक्टर क्विनच्या मनशक्तीच्या प्रशिक्षणानंतर डायरेक्टरच्या मनात असा दृढ विश्वास निर्माण झाला की एक सफल तेल उत्पादक देश अशी बेलीज देशाची त्यांनी पाहिलेली मानस प्रतिमा नक्कीच साकार होऊ शकते. त्यांनी एक साहसी पाऊल उचललं. त्यांनी स्पॅनिश लुकआउटमध्ये तेलाची विहीर खोदली आणि एका वर्षात त्यांचं स्वप्न आणि भविष्यदृष्टी प्रत्यक्षात उतरली. बेलीज नॅचरल्स एनर्जी लिमिटेडचं सर्वोच्च गुणवत्तेचं तेल संशोधन केलं आणि या विहिरीतील तेलाचे झरे जबरदस्त मोठे होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीला जेथे तेलाचा साठा मिळाला तेथे इतर 50 कंपन्या तो साठा शोधण्यात अपयशी ठरल्या होत्या. यामुळे बेलीज तेल उत्पादक देश बनला आणि यामागील खरं कारण हेच होतं की या कंपनीतील एका असामान्य टीमनं आपल्या मनाच्या अमर्यादित सामर्थ्याबद्दल दृढ विश्वास बाळगला होता. कोणतीच गोष्ट मर्यादित नाही आणि नसते. संसाधन किंवा इतर काही ज्या काही सीमा मर्यादा आहेत त्या तुमच्या मनात आहेत आणि जेव्हा आपण आपल्या मनाची कवाडं असीमित सृजनात्मक शक्तीसाठी खुली करू,
सताड उघडी करू तेव्हाच आपण समृद्धी उत्पन्न करू शकतो आणि एका नवीन वैभवशाली समृद्ध जीवनाचा अनुभव नक्कीच आपण घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याकडे काही कमी आहे, उणिवा आहेत आणि असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्याचं खरं कारण हेच असतं की आपण आपली अंतर्दृष्टी उघडून सभोवताली पाहत नसतो. पहा, जेव्हा लोक मनपूर्वक जगायला लागतात आणि आपल्या इच्छित गोष्टींच्या मागे लागतात, तेव्हा ते समान गोष्टींच्या मागे नसतात. हीच तर अद्भुत गोष्ट आहे. आणि आपल्यापैकी सर्वांनाच इथंच कार नको असते आणि सर्वांना कुणी एकच व्यक्ती हवे असते असं नाही. सर्वांना एकच प्रकारचा अनुभव हवा असतो का? मग आपल्याला सर्वांना एक प्रकारचा पोशाख कपडे नको असतात. आपल्याला सर्वांना एकच नको असतं. तुम्ही या सुंदर धर्तीवर जन्माला आलात आणि तुम्हाला तुमचं जीवन हवं तसं घडविण्याचा अनुभवशक्तीचं वरदान मिळालं आहे आणि तुम्ही तुमच्यासाठी काय काय आकर्षित करू शकता याला कोणतीच सीमा नाही. कारण विचार करण्याच्या तुमच्या क्षमतेला कोणतीही सीमा नसते. परंतु तुम्ही दुसऱ्यांचे जीवन नाही घडवू शकत, तुम्ही त्यांच्यासाठी विचार करू शकत नाही. जेव्हा तुम्ही आपलं मत इतरांवर लादता तेव्हा तुम्ही फक्त तशाच प्रकारच्या शक्तींना स्वतःकडे आकर्षित करत असता. म्हणूनच इतरांना त्यांच्या मनासारखं जीवन जगू दे. आणि या दुनियेत प्रत्येकासाठी भरपूर आहे. जर तुमचा तसा दृढ विश्वास असेल तर तुम्ही ते पाहाल आणि जर तुम्ही त्यासाठी कार्यरत राहाल तर ते तुमच्या समोर आपोआप प्रकट होईल. आणि हेच सत्य आहे. जर तुमच्यापाशी काही कमी असेल, जर तुम्ही दारिद्र्याची रोगाची शिकार झाला असाल तर ते यामुळेच आहे की तुमच्या शक्तीवर विश्वास नाही किंवा तुम्हाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव नाही. हा वैश्विक शक्तींनी तुम्हाला देण्याचा प्रश्न नाही. वैश्विक शक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट द्यायला तयार आहे. तिथे तर कोणताच भेदभाव नाही आहे. ब्रह्मांड आकर्षणाच्या नियमानुसार सर्व लोकांना सर्व गोष्टी देतं. तुम्ही कोणती गोष्ट तुमच्या जीवनात साकार झालेली पाहू इच्छिता याची निवड करण्याची क्षमता तुमच्यापाशी निश्चित आहे. आणि खरोखरच तुम्हाला वाटतं का की जगात तुम्हाला आणि इतर सर्वांना पुरेल इतकं असावं? तर मग याच गोष्टीची निवड करा आणि याची मनोमन जाणीव असू दे की प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत विपुलता आहे आणि सर्व गोष्टी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. पुरवठा असीमित आहे. विश्व वैभवशाली आहे, भव्य आहे. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीमध्ये विचार आणि भावनांच्या माध्यमातून अमर्याद अदृष्ट गोष्टी आपल्या जीवनात आणण्याची, साकार करण्याची आणि हा पुरवठा सतत चालू ठेवण्याची क्षमता असते. निवड तुम्हीच करायची आहे आणि हे फक्त तुमच्याच हातात आहे. एवढं मात्र निश्चित आहे, तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व सुख, प्रेम, समृद्धी, विपुलता, वैभव, आनंद, शांती इथे आहे आणि तुमच्या मुठीत येण्यासाठी ते तयार आहे. फक्त तुमची त्या गोष्टीसाठीची भूक जागृत व्हायला हवी आणि तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवायला हवं. जेव्हा तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवता आणि ते मिळवण्यासाठी पेटून उठता आणि प्रेरित झालेले असता, तेव्हा ब्रह्मांड तुमची प्रत्येक मनपसंत गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवितं आणि तुम्हाला जे जे हवं ते सर्व वैश्विक शक्ती तुम्हाला देतात. म्हणूनच सभोवतालच्या सुंदर आणि अद्भुत गोष्टी डोळे उघडून पहा आणि त्यांना आशीर्वाद द्या, त्यांची प्रशंसा करा. आता दुसरी बाजू, जर काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नसतील ना, किंवा काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील, तरी दोष काढण्यात किंवा तक्रार करण्यात आपली शक्ती खर्च करू नका, फुकट घालू नका. प्रत्येक मनपसंत आवडणाऱ्या गोष्टीला मिठी मारा, म्हणजे तुम्हाला तशा गोष्टी आणखी मिळत जातील. लिसाचे हे शहाणपणाचे शब्द आशीर्वाद द्या आणि प्रशंसा करा. तुमच्या सभोवतालच्या सर्व चांगल्या गोष्टींना हे सोन्यासारखे मूल्यवान आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींना आशीर्वाद द्या आणि त्यांची प्रशंसा करा. जेव्हा तुम्ही असे आशीर्वाद देत असता आणि प्रशंसा करत असता तेव्हा तुम्ही प्रेमाच्या सर्वोच्च फ्रिक्वेन्सीवर असता. आणि बायबलमध्ये असा उल्लेख आढळतो की हिब्रू जमातीनं आशीर्वाद देण्याच्या प्रक्रियेचा उपयोग आरोग्य, वैभव, सुख, आनंद मिळवण्यासाठी केला होता. त्यांना आशीर्वाद देण्यातील शक्तीचं सामर्थ्य माहिती होतं. काही लोकांसाठी आशीष देण्यासाठी एकुलता एक मुहूर्त म्हणजे जेव्हा ते शिंकतात आणि म्हणूनच ते या महान शक्तीचा पुरेपूर फायदा उठवू शकतात. शब्दकोशात आशीर्वाद या शब्दाचा अर्थ असा दिला जातो, दैवी कृपा मागणं आणि कल्याण व समृद्धी प्रदान करणं. तर मग आत्ता या क्षणी तुमच्या जीवनात आशीर्वादाला, शक्तीला जागृत करायला सुरुवात नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती, वस्तूला आशीर्वाद द्या.
त्याचप्रमाणे प्रशंसा करायला सुद्धा सुरुवात नक्कीच करा. कारण जेव्हा तुम्ही कुण्या व्यक्तीचं वा वस्तूचं कौतुक करताना, तेव्हा प्रशंसा करता, तेव्हा तुम्ही प्रेम देत असता. आणि जेव्हा तुम्ही ही उच्चतम फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता, तेव्हा ते शतपटीने तुमच्यापाशी परत येते. आणि कौतुक, प्रशंसा करताना किंवा आशीर्वाद देताना सर्व नकारात्मक भावना विरघळून जातात. म्हणूनच तुमच्या शत्रूंशी सुद्धा प्रशंसा करा आणि त्यांना आशीर्वाद द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंना शाप देता, तेव्हा तो शाप उलटून तुमचं नुकसान होतं. आणि जेव्हा तुम्ही त्यांची प्रशंसा करता आणि त्यांना आशीर्वाद देता, तेव्हा तुम्ही सर्व नकारात्मक भावना, वैमनस्य धुवून टाकता. आणि त्याचप्रमाणे प्रशंसा आणि आशीर्वादातील निहित प्रेम तुमच्याकडे परतून येतं. प्रशंसा करताना आणि आशीर्वाद देताना तुमच्यातील शुभ सकारात्मक भावना जागृत होतात. आणि अशा सद्भावना जागृत होणं याचा अर्थ तुम्ही एका नव्या आणि शुभ फ्रिक्वेन्सीवर पोहोचलात. आणि असं ब्रह्मांड ध्वनित करत आहे. इतिहासातील अनेक नेते रहस्याचं एक महान तत्व विसरले की इतरांचं सशक्तीकरण आणि सहभाग यातच खरं सामर्थ्य दडलेलं आहे. आणि जगण्यासाठी आत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वोत्तम काळ आहे. ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती प्रथम आपल्या हाती आलेली आहे. आणि या ज्ञानानं तुम्ही जागरूक बनाल आणि बनत आहात. विश्व आणि तुमचं अस्तित्व, तुमची शक्ती, तुमचं सामर्थ्य याविषयी एक नवीन जाणीव तुम्हाला आली आहे. आणि वैश्विक रहस्याविषयी मला सर्वात जास्त ज्ञान हे रॉबर्ट क्वालियर, पेटिट मलाफोर्ड आणि चार्ल्स हेनेल, मायकेल बेनेट बेक्विथ यांच्या शिकवणीतून मिळालं, असं डॉक्टर डेनिस बेटली म्हणतात. ही समज आल्यामुळं पूर्ण स्वातंत्र्यही मिळालं. आणि मला आशा आहे की तुम्ही सुद्धा हे स्वातंत्र्य सहज मिळवू शकता. आणि अशा प्रकारच्या आचरणांमुळं, विचार आणि भावनांच्या माध्यमातून तुम्ही जगातील संपूर्ण मानवजातीचं खरोखरच कल्याण कराल. आणि तुमची स्वप्न साकार नक्कीच तुम्ही कराल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रतिरोध करता, तेव्हा ती गोष्ट आकर्षित करत असता. कारण तुम्ही अत्यंत प्रबळ भावनांनी त्या गोष्टीवर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करत असता. म्हणूनच कोणती गोष्ट बदलायची असेल तर आपल्या अंतरीचा ठाव घ्या आणि आपले विचार आणि भावना यांच्या मार्फत नवा सुखद शुभ संकेत प्रक्षेपित करा. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचं जगाचं काही भलं करू शकत नाही. जगातील नकारात्मक घटनांवर ध्यान देऊन तुम्ही त्या घटना वृद्धिगत करता. आणि एवढंच नव्हे तर स्वतःच्या जीवनातही नकारात्मक गोष्टींना निमंत्रित करता. जगातील समस्यांवर ध्यान केंद्रित करण्यापेक्षा विश्वास, प्रेम, समृद्धी, शिक्षण, विद्या, शांती यावर ध्यान आणि शक्ती केंद्रित करा. जगात उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी कधीही संपणार नाहीत, कारण त्या सर्वांना पुरून उरतील इतक्या आहेत. आणि जीवन म्हणजे समृद्धी आणि वैफल्य आहे. मित्रांनो, विचार आणि भावना यांच्या माध्यमातून अमर्याद पुरवठा मिळत राहण्याची आणि तुम्हाला हवं ते प्रत्यक्षात साकार करण्याची पुरेपूर क्षमता तुमच्यामध्ये असते. जगातील प्रत्येक गोष्टीची प्रशंसा करा आणि आशीर्वाद द्या. यामुळं नकारात्मक विरघळून जाईल आणि वैमनस्य संपून जाईल. आणि तुम्ही स्वतःला उच्चतम फ्रिक्वेन्सीवर प्रस्थापित कराल. आणि सर्वोच्च फ्रिक्वेन्सी ती म्हणजे प्रेम आहे. आणि तुम्ही सर्वांना प्रेम देत चला आणि सर्वांना प्रेम करत चला. नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्टीवर जर प्रेम केलं तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. आणि तुम्ही दिवस रात्र त्या गोष्टीबद्दल विचार करत असता, म्हणून ती गोष्ट आणि तुमच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी तयार होते ती खूप स्ट्रॉंग होत जाते. आणि ती गोष्ट तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळते आणि ती तुम्हाला मिळून राहते. फक्त त्यात थोडा टाइम लागू शकतो आणि तो टाइम लागला तरी काही हरकत नाही, पण ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळते आणि तुम्हाला ती गोष्ट मनापासून प्राप्त होत असते. फक्त तुमची फ्रिक्वेन्सी तेवढी स्ट्रॉंग हवी आणि तेवढा स्ट्रॉंग तुम्ही विचार करायला हवा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, असेच आपण स्वामींविषयी भक्ती करतो आणि स्वामींविषयी विचार करतो, म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्वामींचे चित्र आणि स्वामीच दिसत असतात आणि आपल्याला ते दर्शन देत असतात. तसेच तुमची आणि स्वामींची फ्रिक्वेन्सी खूप स्ट्रॉंग हवी आणि तुमची भक्ती ही खूप स्ट्रॉंग हवी आणि मजबूत हवी, तरच स्वामी तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्यावर सर्व आपली कृपा करतील. फक्त यातमध्ये स्वामींचे नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो तो व्यक्ती सर्व संपन्न होऊन जातो आणि त्याला सर्व प्राप्त होत असते. आणि यात एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी आहे की त्यात म्हणजे तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. फक्त तुमचा विश्वास हा स्वामींवर पूर्णपणे हवा आणि जेवढा जास्त तुम्ही विश्वास ठेवाल
तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल अशी भावना तुमच्यामध्ये तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे. आणि नक्कीच अशी भावना ठेवली तर तुम्हाला सर्व काही अगदी लवकर मिळत जाईल आणि स्वामीही तुम्हाला सर्व काही अगदी लवकर देतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती कधी सोडू नका आणि कधीही स्वामींना नाकारू नका, एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनापासून केलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टीला आपण मनापासून प्रेम करतो आणि तिला आपल्याला मिळवायची असते ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचतेच. फक्त आपला त्याच्यावर विश्वास असायला हवा आणि तो विश्वास खूप मजबूत असायला हवा. मग तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि सर्व काही तुम्हाला मिळतेच, एवढीच भावना तुमच्या मनात यायला हवी. आणि स्वामी जीवनात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या संकटात टाकण्यासारख्या करत असतात आणि तुमचे जे प्रारब्ध असतात आणि जे तुमचे दुःख असतात ना, ते स्वामी पहिले काढून घेतात आणि नंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी देत असतात. म्हणून तुम्हाला जीवनासाठी सुख हवं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या संकटांना सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. आणि त्या संकटांना एकदा तुम्ही सामोरे गेले की तुम्हाला मोठमोठे संकट हे एकदम छोटे वाटू लागतील. आणि स्वामी तुमच्या सोबत असताना तुम्हाला भिण्याची काही गरज नाही, कारण स्वामीच म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझं रक्षण करणार आहे. त्यामुळं आपल्याला भिण्याची गरज नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण फक्त आपली कामगिरी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजे, एवढं स्वामी म्हणत असतात. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा, एवढी स्वामींची भक्ती तरी होत असते. आणि कुणाचीही वाईट करू नये आणि प्रत्येक व्यक्तीला आपण संकटात मदत केली पाहिजे, एवढंच स्वामी म्हणू इच्छित आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच पाठवा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.